Hello, this is the okay. Hello, this is the My Artifact episode number 690. आजची तारीख आहे 23 जानेवारी 2017. आता वाजले करीब रात्रीचे 8:45. मी आता काफी व्हिडिओ बघितले. ऍक्च्युली कसं माझा विरंगुळा काय, मी जेव्हा घरी येतो तेव्हा मी करतो का, जेव्हा मी घरी येतो ना तेव्हा माझ्यापाशी काहीच नाही राहत. खाजून राहत ठीक आहे. जेव्हा मी घरी येतो म्हणजे इथे क्वार्टरवर येतो तेव्हा माझ्यापाशी विचार करण्याला का कोणत्या गोष्टी असते. फर्स्ट ऑफ ऑल मी पहिले लॅपटॉप उघडतो, एखादी पिक्चर पाहायचा मूड बनवतो. बट पिक्चर पाहणं ना मग वाय, कारण मोस्ट ऑफ द पिक्चर मी पाहिलेले आहे आणि डबल पाहण्यामध्ये मी माझा टाइम वेस्ट नाही करू वाटत आहे. सो मग मी बंद करून देतो. मग थोडंसं यूट्यूब पाहतो. तर यूट्यूब पाहायला गेलं तर साला इंटरनेट बंद आहे. मग अनदर काय, मग डाउनलोडिंगला लावतो. बरं ठीक आहे, डाउनलोडला लावलं. मग त्याच्यानंतर तर काय आपल्याला काहीतरी ऑफलाईनच पाहावं लागेल. एखादी पिक्चर पाहावं म्हणलं तर त्या ते सगळे पिक्चर पाहिलेले आहेत. तर मग मी काय करतो, तर मग मी इंटरनेट सुरू नाही करत, डाउनलोडिंग सुरू राहते. मी काय करतो, जे फोटोज आहे, जे वन मॅन टीम सोबत मी जो टाइम स्पेंड केला आहे अगोदर, ते मोमेंट मी बघतो. फोटोज व्हिडिओ, आणि ते फोटोज व्हिडिओ बघितल्यावर इट फील्स रिअली नाईस. सच अ ग्रेट, ऑसम, अमेझिंग. आणि हे पाहिल्यानंतर झालं असं वाटते का मी तिथे आहे. आता रिसेंटली जे आम्ही 4 दिवस स्पेंड केले होते इथे पिंटीच्या घरी, 16, 17, 18, 19 आणि 20 डिसेंबर 2015 हे 4 दिवस आम्ही पिंटीकडे जे 4 दिवस आम्ही सेलिब्रेट केले, बहुत ही माहोल झाले, बहुत ही माहोल. आणि ते व्हिडिओ पाहून राहिलो आणि खूपच एकदम मन भरून आलं राव. कारण मला कळते राव का सर, आपण खूप जास्त पैसे कमवल्यानं किंवा खूप काही साऱ्या गोष्टी अचीव केल्यानंतर सुद्धा आपल्याला जे खुशी भेटत नाही, जे मित्रांमध्ये, आपल्या सराउंडिंग पीपलमध्ये राहून त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करून जो आपल्याला खुशी भेटते, जे मोमेंट भेटतो, तो बहुत व्हॅल्युबल असतो, बहुत व्हॅल्युबल. आणि मी काफी ऑनर आहे आणि काफी लकी पण आहे का मला अशा प्रकारचा ग्रुप भेटला ज्यांच्यासोबत मी चांगला टाइम हँगआउट करतो. आणि त्यामुळेच माझी लाईफ बिकम बेटर होत आहे. ते करीब वन मॅन टीम, 6 जण, बॅडी, पिंटी, विशाल, वैभव, रावल्या. कारण हे लोक आहे, यांनी तो टाइम आहे ना, माझा तो टाइम होता, जे 2 वर्ष मी सोबत घातलो, ते एवढा मस्त बनवला ना का बहुत. आणि आम्ही त्या मोमेंटला, त्या दिवसाला कॅप्चर करून ठेवलं कॅमेरामध्ये. आणि आता मी ते व्हिडिओ वगैरे बघतो, दॅट फील्स रिअली इनक्रेडिबल. कधी वाटते का चला मी केव्हा या मित्रांसोबत जाऊ, म्हणजे असं वाटते का वापस जाऊ मित्रांसोबत पुन्हा हँगआउट करू. बट आता दिवस तसे नाही आता, कारण प्रत्येक जण आपापल्या मार्गी लागले आहे, इकडे तिकडे गेले आहे. व्हॉटएव्हर, जे काय होत आहे ते होऊ दे. बट जे अमेझिंग थिंग्स होऊन राहिले आपल्यासोबत, आणि या अमेझिंग थिंग्सला आपण बिकम बेटर बनवत आहे. म्हणजे काय, हे व्हिडिओ आणि हे आर्टिफॅक्ट एपिसोड एक प्रकारे मला कॉन्फिडन्स क्रिएट करत आहे का माझी लाईफ इज मोर दॅन बेटर आहे. आणि मला हेच सांगायचं आहे की नेहमी खुश राहा, मित्रांमध्ये, फॅमिलीमध्ये टाइम स्पेंड करत जा.
खूप जास्त पैसे कमवल्याने खूप जास्त खुशी मिळते असं बिलकुल नाही आहे. मोर अँड मोर आपल्याला खुशी माणसापासूनच भेटते, दुसऱ्या माणसापासूनच भेटते. दुसरे माणस कोणते? मित्र किंवा फ्रेंड्स किंवा फॅमिली. आता तुझ्या समोर खूप मोठं सेलिब्रेशन आहे, बहुत मोठं. सांगू, 15 तारखेला आहे ताईचं लग्न, प्रीती ताईचं लग्न. आणि या त्याच्या लग्नाला मला नाही का हे मुमेंट बहुत ही चांगल्याने रेकॉर्ड करायचं आहे, इन्व्हॉल्व पण व्हायचं आहे, फुल ऑन एन्जॉय करायचं आहे. इट्स ग्रेट. फर्स्ट ऑफ ऑल या संडेला कसं की जेवण सांगितलं आहे, सो मी जाईन वर्धेला. प्रीतीताई, सोनूताई, बिट्टू वगैरे यांची मी रिव्ह्यू घेईन. काही नाही, सिम्पल क्वेश्चन्स आहे. मला काही नाही, मला काहीच करायचं नाही ॲक्च्युली. बघला फक्त मोबाईल धरून बसायचा आहे, बाकी सगळं जे काय बोलायचं ते बोलून घेते बस. तो मोमेंट, त्याच्यानंतर लग्न, रिसेप्शन, घरी चांगलं, अरे बहुत ही माहोल करून टाकेन. आणि ताईचं लग्न आहे बुधवारी आहे. सो गुरुवारी आहे. सो मी करीब 3-4 दिवसा अगोदरच सुट्ट्या घेईन आणि हा मोमेंट चांगला एन्जॉय करीन. सच ए ग्रेट, ऑसम. हे झालं आताच. आज दिवसभर, आज 8 एपिसोड डील्स विथ आज दिवसभर काय झालं. सो आज काय ना, आज सकाळी उठलो, आत्याकडे होतो मी. सकाळी उठलो, तिथून मामाचे आज सुट्टीवर होते. सो मी गोधनीवरून बाय सिटी बसनी इथे खापरखेड्याला आलो. आल्यानंतर मला थोडा उशीरच झाला, करीब 7:45 झाले होते. माझं पोट पूर्ण टाईट होतं, कारण पोट सॉफ्ट नाही झालं होतं. बट मी काही संडासला गेलो नाही, सरळ ड्युटीवर गेलो. नंतर 12 वाजता घरी आलो ड्युटी करून. थोडं पोट साफ केलं, जेवण वगैरे केलं आणि देन मग पुन्हा ड्युटीवर गेलो. 5 वाजता घरी आलो. आल्यानंतर हे व्हिडिओ. आजचा सोमवार आहे आणि मला सोमवार आवडत नाही राव. पहिले कसं सोमवार असो का रविवार असो काही फरक नव्हता, एव्हरी डे बिकम हॉलिडे. आणि प्रत्येक दिवस बहुत मस्त जात होता, प्रत्येक दिवस. बट आता कसं प्रत्येक दिवस फक्त कम्प्युटर स्क्रीन समोरच जाते आणि असं वाटते का मी तिथे अवेलेबल आहे. आणि हेडफोन काढतो तेव्हा जस्ट सगळं नॉर्मल होऊन जाते. बट तुलाही तुझे लाईफ बहुत एन्जॉय आहे, कारण तुझ्या लाईफमध्ये बहुत अमेझिंग थिंग्स येणार आहे समोर. सो बी रेडी. आणि जसे जसे दिवस होत चालले आहे तसं माझा कॉन्फिडन्स वाढत चालला आहे. मी एक फिल्म मेकर आहे, एक प्रकारे कॉन्फिडन्स वाढत चालला आहे. मला अजूनपर्यंत पाथ तर अजूनपर्यंत दिसला नाही आहे का कशा प्रकारे जायचं, कसं जायचं. बट पाथ दिसला नाही. बट मला वाटते का मी हे सगळे टार्गेट्स अचीव करू शकतो. आणि जेव्हा मी जेव्हा माझी डेस्टिनी वगैरे क्रॅकआउट केल्यानंतर तर तेव्हा तर दिवस तर अलगच राहिलं. तेव्हा तर एव्हरी डे बिकम पार्टी, काही ना काहीतरी अमेझिंग थिंग्स होत राहील. सो दॅट्स ग्रेट, दॅट्स रिअली नाईस. आणि बेस्ट ऑफ लक. So this is my artifact episode number 690. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you. Oh. सुरू केलं वाटते. हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 691. आजची तारीख आहे 24 जानेवारी 2017. आता वाजले करीब रात्रीचे 7:45.
किती ऑनर्ड फील होते जेव्हा कोणी आपल्याला सलाम ठोकते. येस, इट्स रिअली ऑनर्ड. कधी कधी नाही का पैशापेक्षा पण अशा काही गोष्टी असते ज्या खूप व्हॅल्युएबल असते आणि ते बहुत कमी जणांना भेटते. पैसे सगळेच जण कमवते राव, बट लाईफमध्ये अशा काही गोष्टी आहे ज्या खूप कमी जण कमवते आणि ते भेटल्यावर बहुत ही अमेझिंग आणि वन ऑफ द रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड असं फील होते. कोणत्या गोष्टी आहेत ज्या पैशापेक्षा पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे? फर्स्ट ऑफ ऑल फ्रेंडशिप. पैशाने मित्र विकत घेता येत नाही. मित्र बनवावं लागते आणि माझ्यापाशी तशा प्रकारची क्वालिटीज आहे ज्याप्रमाणे मी एक प्रकारे मित्र बनवतो एकमेकांना. कारण मला माहित आहे का मित्राची व्हॅल्यू किती मोठी आहे. मित्र सोबत असन तर तुमचा टाइम बहुत मस्त जातो. जर मित्र सोबत नसन तर काही चांगलं नाही वाटत. जस्ट अन एक्झाम्पल, तुम्ही 4 मित्रांमध्ये आहात आणि तुमच्या खिशात फक्त 10 रुपये आहे आणि तुम्हाला भूक लागली आणि समोर समोस्याची एक ठेलेवाला आहे आणि तुमच्यासोबत 4 मित्र आहेत. तर मग काय, तुम्ही समोसा घेता आणि समोसा घेतल्याबरोबर ते 4 जण, कारण त्यांनाही भूक लागली असते ना, 4 जण तोडतात. 2 समोस्याचे नियर अबाउट 16 पार्ट करतात. त्याच्यापैकी आपल्याला हार्डली फक्त एवढूसा भेटते. एक छोटासा आलूचा पीस आणि समोसाचा तुकडा फक्त एवढूसा भेटते. बट त्याच्यामध्ये बहुत काही अशा गोष्टी राहते ना, त्या छोटूशा तुकड्यासोबत आपल्याला काका भेटते. मित्राचं प्रेम, शेअरिंग आणि अशा काही गोष्टी भेटते जेणेकरून असं वाटते की आपण त्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व आहे. आपण त्या 4 जणांसोबत, आता जो बंदा जो 4 जणांसोबत समोसा खाऊन राहिला आहे, त्या 4 जणांसाठी तो बंदा इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे त्याच्या प्लेटमधले समोसे खतम झाले आणि त्याला फक्त एवढूसा पार्ट भेटला. येस, इट्स सच अ ग्रेट. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की समजा जर हाच बंदा याच्या खिशात आहे 5,000 रुपये, पण याच्यापाशी काही मित्र नाही आहे आणि हा चांगला 5 स्टार हॉटेलमध्ये चालला आणि खूप महंगी डिश आणि खूप स्पायसी जेवण, बहुत बहुत पैसे खर्च करून सुद्धा त्याचं पोट नाही भरलं. बट त्या 10 रुपयाच्या समोसाच्या छोट्याशा तुकड्यामध्ये त्याचं पोट भरून गेलं राव. म्हणजे मित्रांसोबतचा सहवास, एकमेकांना देणारा शिवा आणि आय डोंट नो यार अजून काय भेटते, आय डोंट नो, बट एक प्रकारे सॅटिस्फॅक्शन भेटते का आपण असं फील होते का आपण फील गुड, असं वाटते का आपल्याला खूप चांगलं फिलिंग होत आहे. फ्रेंडशिप ही अशी गोष्ट आहे जे बिना पैशानी भेटते आणि ते बहुत कमी जणांना भेटते आणि मी काफी ऑनर्ड फील करतो का मला या साऱ्या गोष्टी भेटल्या. अजून एक गोष्ट सांगायची आहे. अजून कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या विदाउट पैशाने सुद्धा पण खूप चांगल्या आहे. विदाउट पैसा म्हणजे पैसे त्याच्यासमोर काहीच नाही आहे. दुसऱ्याबद्दल रिस्पेक्ट, म्हणजे दुसऱ्याच्या मनात स्वतःबद्दल रिस्पेक्ट. म्हणजे आता आपण कोणा पर्सनचं थोडं चांगलं केलं तर काय की तो पर्सन त्याच्या मनात नेहमी चांगलं राहते का हा बंदा नेहमी चांगला होता, यांनी आपल्या खूप वाईट कंडिशनच्या वेळेस यांनी आपल्याला साथ दिला. सो काय की तो बंदा एक प्रकारे आपल्याला रिस्पेक्ट देते. रिस्पेक्ट म्हणजे काय
की आपल्या वाईट परिस्थितीमध्ये तो बंदा धावत येतो. आपल्या रिलेटिव्ह तर वगैरे येतेच म्हणा, बट असा एक अननोन पर्सन तो पण येतो आणि तो एक प्रकारे हेल्प करण्याचा प्रयत्न करतो. वेल, रिस्पेक्ट याची प्रॉपर डेफिनेशन म्हणजे एक प्रकारे वेगळीच आहे राव. काही काही जणांसाठी रिस्पेक्ट म्हणजे एक सिनियर आहे, तर सिनियर लोकांची रिस्पेक्ट म्हणजे त्यांनी काही काम सांगितलं तर आहे ना का त्यांची रिस्पेक्ट आहे बा आणि आपल्याला ते काम करावं लागेल, सो एक रिस्पेक्ट सुद्धा आहे. वेल, पण या रिस्पेक्टची व्हॅल्यू नाही का फ्रेंडशिपपेक्षा बहुत कमी आहे म्हणा, कारण मोस्ट ऑफ दी रिस्पेक्टेड पर्सन एक प्रकारे फ्रेंड कडूनच भेटते, सो फ्रेंडशिपमध्येच ते एक प्रकारे इन्व्हॉल्व्ह होऊन जाते. सर्वात ऑनर्ड फील केव्हा होते, जे पैशानी पण भेटत नाही. माझा हा टॉपिक सुरू आहे. सो कोणता? मी मामाजीच्या गाडीवर कधी कधी जातो, म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये वगैरे किंवा घरी किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये वगैरे जाताना काय होते की मामाजी समोर बसून राहते, त्याच्यानंतर ड्रायव्हर आणि मी मागे बसून राहतो. मामाजी एक प्रकारे सिक्युरिटी ऑफिसर आहे, हेड ऑफ सिक्युरिटी ऑफिसर, जे पूर्ण प्लांटला सिक्युरिटीची जिम्मेदारी त्यांच्या हाती आहे. सो ही इज अ रिअली रिस्पेक्टेड पर्सन. बट जेव्हा मी त्यांच्या गाडीवर जातो तर तेव्हा काय होते की जसे म्हणजे 7:30 वाजता जेव्हा त्यांची गाडी ऑफिसमध्ये जाते तेव्हा सगळे गार्ड येतात. म्हणजे सगळे गार्ड म्हणजे जिथं असेल ते, कोणी बसून, कोणी खर्रा खात, कोणी तंबाखू खात, कोणी बिडी पीत, कोणी असं बोलत, एकदम सगळेच जण उभे होते. आणि सगळेच जण उभे झाल्यावर आणि तेव्हा अशी फिलिंग येते राव का, हे बघ म्हणजे मी मामाजीच्या गाडीत बसून आहे आणि सगळेजण असे करून राहिले, म्हणजे मामाजींना करून राहिले, बट इट फील्स मेक मी एक प्रकारे ऑनर्ड फील होते. कसाला काय गजब आहे. म्हणजे कोणीतरी पर्सन तुम्हाला सलाम ठोकून राहिला म्हणजे एक असं नाही हा असं तर काय सलाम नाही, बिलकुल प्रॉपर एक रिस्पेक्ट. आणि त्याच्या मनात ज्या माणसाला आपण सलाम ठोकून राहिलो आहे तो पर्सन त्याच्या मनात खूप स्ट्रॉंग बॉन्ड, एक प्रकारे रिस्पेक्टेड पर्सन त्याच्या मनामध्ये आहे. सो ही इज गिव्हिंग दोज, आणि त्याची ड्युटी पण आहे. आणि बहुत अमेझिंग फील होते राव. वेल, मामाजी एक प्रकारे सिक्युरिटी ऑफिसर आहे, सो त्यांना अशा प्रकारची फिलिंग्स वगैरे ते नेहमी रोजच हे करतात. त्यांच्या एक वेळ ऑफिसमध्ये गेलो होतो मी, पलक आणि मी गेलो होतो. एक गार्ड आल्याबरोबर त्यांनी जय हिंद सर त्यांना जय हिंद म्हणलं. मग सर मग मामाजी म्हणलं जय हिंद, आणि मग त्यांनी डिस्कशन सुरू केलं त्याच्या समोरचा, म्हणजे हे प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम आहे. मग त्यांनी पण काही ना काही सोल्युशन फाइंड आउट केले. बट जय हिंद ग्रेट. म्हणजे आपल्या नेशननी, म्हणजे विचार कर ना, समजा जर प्राईम मिनिस्टरला किती ऑनर्ड फील होत असेल, किंवा एखाद्या सोल्जरला जेव्हा तो एखादी वॉर जिंकून जेव्हा तो घरी येतो तर सगळेजण त्याचे फॅमिली मेंबर्स त्याला जय हिंद म्हणतो. इट्स रिअली ग्रेट, इट्स सच अ ऑनर. मला हे कमवायचं आहे राव, मला हे कमवायचं आहे. माझ्यापाशी फ्रेंड्स आहे, फ्रेंडशिप आहे, ओके ठीक आहे. रिस्पेक्ट नाही आहे, ओके हे एक गोष्ट नाही माझ्यापाशी. प्लस मला कोणी जय हिंद नाही म्हणत, मला कोणी सल्यूट नाही देत. That's bad, but that is not bad. कारण या साऱ्या गोष्टी कमवावं लागते, असं भेटत नाही. मामाजींनी या साऱ्या गोष्टी त्यांनी स्ट्रगल केले त्यांच्या लाईफमध्ये, तेव्हा त्यांना या साऱ्या गोष्टी भेटल्या आहेत.
आपल्याला सुद्धा कमवावं लागेल. आणि ऑफकोर्स म्हणजे जय हिंद तर नाही भेटत मला, म्हणजे एक प्रकारे असं ऑनर्ड फिलिंग्स वगैरे तर असं नाही भेटत. हु नोस, म्हणजे आय डोंट नो, मला याच्याबद्दल काही खास माहीत नाही. बट मी नाही का एक प्रकारे कन्सिडर ठरेन का आपल्या देशासाठी मी असं काही ना काहीतरी करीन जेणेकरून मला ॲटलिस्ट सम पर्सन जय हिंद वगैरे म्हणे. कारण खूप ऑनर्ड फील होते राव जेव्हा नाही का आपण आपल्या कंट्रीसाठी काही ना काही करतो आणि त्या जे काम आपण करतो त्याची एक प्रकारे दुसऱ्यांच्या मनात रिस्पेक्ट असते आणि ते आपल्याला एक प्रकारे सल्यूट देऊन एक असं प्रकारे फिलिंग देतात की अरुण सांगता नाही येत राव, या साऱ्या गोष्टी सांगता नाही येत. म्हणजे पैसा कसा 2 लाख 2,000 10,000 15,000 20,000 2 लाख 3 करोड 27 करोड 21,000 करोड 31,000 करोड. हे काय एक प्रकारे एक्सप्रेशन्स आहे का आपल्याला अशा प्रकारे पैसे भेटले तर कशा प्रकारे एक्सप्रेस होतो. बट आता जे मी सांगितलं का या साऱ्या गोष्टी जर आपल्याला भेटल्या म्हणजे रिस्पेक्ट, फ्रेंडशिप आणि एक प्रकारे सल्यूट, तर याचं काही क्लासिफिकेशन नाही, कोण कमी जास्त नाही. हे जस्ट अशा लोकांना भेटते जे डिझर्व करते आणि याची क्वालिटी नेहमी स्ट्रॉंग असते. जस्ट लाईक 31,000 करोड. सो या इट्स इट. आज या मंगळवार, आज काही सकाळी उठलो, ड्युटीवर ड्युटीवरून आलो. हा निर्जा पिक्चर बघितला मी आता राईट नाव आणि नाईस पिक्चर, खूप चांगला आहे. सो इट्स ग्रेट. आणि या सो देज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 691. राईट नाव वी आर ॲट खापरखेडा, महाराष्ट्र. थँक्यू. Hello, this is the Hello, this is the My Artifact episode number 692. आजची तारीख आहे 25 डिसेंबर 25 जानेवारी 2017. आता वाजले करीब रात्रीचे 8:30. आता मी एक जस्ट मूवी बघितला आहे, ए दिल है मुश्किल. आणि पिक्चर पाहताच नाही का मी एक स्टोरी पण डिझाईन करून टाकली. रिअली म्हणजे खरंच, म्हणजे बस पाहता स्टोरी डिझाईन करून टाकली. कशी काय? वेल म्हणजे ही स्टोरी कशी एक प्रकारे लिंक आहे एकमेकांसोबत थोडीशी, लिटल बिट. ए दिल है मुश्किल मध्ये काय होते की करण जोहरने याच्यामध्ये रेप्रेझेंट केलं आहे का जेव्हा ते दिल तुटते, म्हणजे जस्ट लाईक अ टर्म यूज टू से की दिल तुटल्यानंतर जे काही फिलिंग्स असते. वेल जो एक्सपिरियन्स आहे त्याला माहित आहे राव, मला एक्सपिरियन्स नाही त्यामुळे मला माहित नाही का हे किती हर्ट करते. बट पीपल से इट्स अ लॉट, रिअली लॉट, बट आय डोंट नो हाऊ मच लॉट और हाऊ मच लेस लॉट और आय डोंट नो रिअली नथिंग अबाउट इट. आणि जे ब्रोकन हार्ट्स आहेत त्या लोकांसाठी ही फिल्म आहे ए दिल है मुश्किल. कारण
त्या लोकांचा दर्द हे फिल्म एक प्रकारे बयान करते का फिल्म कशा प्रकारे आहे. आणि म्हणजे हे त्यांच्यासाठी बनलेली आहे. इट्स रिअली नाईस स्टोरी. म्हणजे स्टोरी नाईस म्हणजे काय, वेल मला नाही आवडली व्हाय, कारण मला नाही का मी एक्सपिरियन्स नाही या, म्हणजे रिअली हे फिल्म नाही का फक्त त्याच लोकांसाठी रिप्रेझेंट होती, बिलकुल जे हार्ट ब्रोकन आहे, बिलकुल त्यांच्यासाठीच होती, बाकी कोणासाठी नव्हती. त्यामुळे मला काफी बोर वाटलं. बट ऍज अ फिल्म मेकर मी नाही का थोडंसं स्वतःमध्ये एक्सपेरिमेंट करून टाकले. याच्यामध्ये मी अशी एक फिल्म बनवली जे मला पण नाही माहित. ते आली का थोडीशी पाहूया. इथे थोडंसं वास्तूक सुरू आहे वाटते. वास्तूक काय की प्रोग्राम आहे बहुतेक. मला वाटते का काय येणार आहे नाही येणार आहे, आय डोंट नो. हा, तर मी काय म्हणत होतो, मी म्हणत होतो की या फिल्म मधून मी नाही का या फिल्म मधून मी एक स्क्रिप्ट डिझाईन केली. आय डोंट नो, बट अशी एक शॉर्ट मध्ये हलकीशी बनवून टाकली राव, आणि त्याचा फ्लेवर काफी चांगला वाटून राहिला. या सांगून देतो. ओके ठीक आहे. एक बंदा असते जो करीब लहानपणापासून, एक बंदा, त्याचं नाव माहित नाही, त्याचे आई आणि वडील असतात. वडील एक प्रकारे बिझनेसमॅन असतात, म्हणजे एक प्रकारे फॅक्टरी चालवतात, आणि त्याच्यानंतर त्याची आई आणि तो एक मुलगा असतो. एके दिवशी काय होते, त्याच्या वडिलांची फॅक्टरी जळून जाते, आणि त्यामुळे नाही का फॅक्टरी जळल्यामुळे वडील काफी अपसेट होतात, बहुत नाराज होतात, आणि ते सुसाईड करतात. सुसाईड केल्यानंतर मग जे कर्ज असते ते बहुत जास्त असते, बहुतच जास्त, आणि हे सगळं कर्ज पूर्ण त्या आईच्या नावावर येते. आणि जेव्हा तो लहान असतो तो मुलगा, तेव्हाच त्याला कळून जाते का त्या पैशाची किंमत काय असते. तेव्हापासून तो मग लहानपणापासून काही सपोर्ट नव्हता, काही नव्हतं, पैशाचा कर्ज आणि आईवर एवढं सारं हे बर्डन. तो एक प्रकारे स्टेप अप झाला आणि काम करू लागला, स्वतःला बिल्डअप करू लागला, स्वतःला मेहनत करू लागला, आणि या साऱ्या गोष्टी करता करता तो नाही का विसरून गेला की तो कोण आहे. ऍट द एज ऑफ 20-25 मध्ये त्यांनी खूप सारा पैसा कमवला. त्यांनी सगळं कर्ज वगैरे माफ करून टाकलं. आईला नेहमी खुश ठेवलं. खूप मेहनत केली, पूर्ण आतून मारून मेहनत केली, पढाई केली, चांगला करिअर बिल्डअप केलं त्यांनी पूर्ण कर्ज फेडले, पूर्ण केलं त्यांनी. बट या साऱ्या याच्यामध्ये काय झालं की त्याचे जे बचपन आहे आणि त्याच्यानंतर त्याची जवानी म्हणजे कॉलेज लाईफ, आणि त्याच्यानंतर हँग आउट, म्हणजे एक प्रकार राहते ना जो एन्व्हायरमेंट असतो, तो त्याने कधीच एन्जॉय नाही केला, कधीच नाही. आणि नॉट इव्हन तो बंदा तो कामामध्ये एवढा बिझी झाला की तो ना त्याने एक फिल्म बघितली, ना गाणे ऐकले, ना काही. त्याला वाटत होतं का या साऱ्या गोष्टी जस्ट एंटरटेनमेंटसाठी आहे, आणि एंटरटेनमेंट त्याला काही जास्त खास आवडत नव्हतं. त्यांनी त्याच्या कामालाच खूप जास्त प्रेफरन्स दिला. आणि ऍट द एज ऑफ 28 पर्यंत त्यांनी पूर्ण काम केलं, खूप कामं केले, आणि चांगल्या कंपनीचा खूप मोठा CEO झाला. आणि एक दिवस काय होते की अचानक त्याला बाहेर जाताना एक मुलगी त्याला दिसते. शी इज रिअली अट्रॅक्टिव्ह, आणि तो तिच्याकडे एक प्रकारे अट्रॅक्ट होतो. एक प्रकारे सम ऑफ द रिझन थ्रू एकमेकासोबत भेटतात, आणि भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये गोष्टी होते जस्ट बहुत कॅज्युअल. म्हणजे हा बंदा कसा बिलकुल प्रोफेशनल, असे केस, चष्मा, याच्यामध्ये असा कोणताच ऍटिट्यूड नसते का जो हे असते, म्हणजे ज्याला डिस्कनेक्ट होते. म्हणजे एक प्रकारे असं रेप्रेझेंट करते की तो बंदा बिलकुल शांत स्वभावाचा आणि मेहनती आणि खूप स्मार्ट, जस्ट बी लाईक अ प्रोफेशनल गाय. आणि ती मुलगी एक प्रकारे नाही का बहुत हे असते, बहुत खुल्ली असते.
त्यांचा एक प्रकारे वीकेंड असतो, म्हणजे ह्या बंद्याचा काहीतरी बिझनेस ट्रिप किंवा काही ना काहीतरी सम ऑफ द रिझन थ्रू नाही का करीब हप्त्याभरासाठी ते कुठेतरी आउट ऑफ कंट्री वगैरे असतात. आणि सोबत ती मुलगी पण असते. अदर कंट्रीमध्ये करीब हा आणि ती मुलगी दोघ जण इंडियन असतात, त्यामुळे ते दोघ जण काफी वेळ हँगआउट करतात. ती खूप एन्जॉय करते, पबमध्ये नेते वगैरे वगैरे, म्हणजे त्यांनी खूप कॅज्युअल गोष्टी करतात. तुम्हारी फेवरेट मूवी कौन सी है, सो ही सेज ओके तुम्हारा फेवरेट गाना कौन सा है, ही सेज तुम्हारे फेवरेट कलर कौन सा है, ही सेज ब्लॅक, दॅट्स वाय इज लव्ह ब्लॅक, बट ब्लॅक इज नॉट अ कलर, सो ही शेज दॅट. एक प्रकारे कसं कॉन्व्हर्सेशन बिटवीन होते त्यांच्यामध्ये. या फिल्म मध्ये करीब जे आहे करीब तो बंदा करीब हप्ताभर त्या मुलीसोबत खूप हँगआउट वगैरे करतो आणि इन द एंड तो जस्ट निघून जातो. तो बिलकुल थांबत नाही आणि तो जस्ट निघून जातो आणि ती पण निघून जाते. आणि एंड वेळी काय होते की त्याच्या ऑफिसमध्ये ती एक मुलगी येते आणि ती मुलगी एक प्रकारे तीच मुलगी असते जी हप्ताभरा अगोदर होती आणि ही जस्ट रिअली सरप्राईज. आणि तेव्हा त्या मुलीला कळते, म्हणजे त्या जेव्हा ते भेटते ना तेव्हा ते डिसाईड करतात की एकमेकांसोबत त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं नाही, म्हणजे ते कोण आहे काय यांच्याबद्दल जाणून घ्यायचं नाही आणि बस फक्त हँग आउट करायचा, बिकॉज वी आर इंडियन, कारण आपण अब्रॉड कंट्रीमध्ये आपण दोघंच इंडियन आहे. सो म्हणजे जेव्हा ते भेटतात तेव्हा एक प्रकारे बिझनेस थ्रू भेटतात आणि जेव्हा ते भेटतात तेव्हा त्याला कळते का तो बंदा कोण आहे आणि याला कळते का ही बंदी कोण आहे. आणि तेव्हा ते एक प्रकारे चांगल्याने एकमेकांना समजून घेतात, समजतात. बट ती मुलगी एक प्रकारे खूप छल्ली असते, बहुत छल्ली असते. म्हणजे बिझनेस नंतरही मग ते एकमेकांसोबत हँगआउट करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यानंतर शी इज रिअली बहुत अमेझिंग, बहुत हॅपी. ती नेहमी प्रत्येक एव्हरी टाइम काही ना काही अमेझिंग करण्याचा प्रयत्न करत असते. कधी नाचते, कधी गाते, कधी पागलासारखी हलकत करते किंवा वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. कोणाला शिवा देऊ देते, त्याला शिवा देते. एक दिवस नाही का काय होते की तो बंदा जेव्हा तो घरी जातो त्याची आई वगैरे सोबतच राहते म्हणा, आईसोबतच राहते आणि तो त्या मुलीला आईला भेटवतो आणि नंतर मग आई म्हणते, तिला म्हणते एक प्रकारे प्रायव्हेटली म्हणते का मी आजपर्यंत याला कधी एवढं खुश नाही पाहिलं म्हणे, याने लहानपणापासून खूप मेहनत केली आहे म्हणे, याला वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. खूप हार्ड पोझिशननी हा गेलाय म्हणे, यांनी कधी मला असं नाही करू दिलं, तसं नाही करू दिलं आणि याच्यामध्ये याची पूर्ण लाईफ डिस्ट्रॉय होऊन राहिले असं मला दिसून राहिलंय. आणि तू या मुलाला एक प्रकारे लाईनीत आण, याला एक प्रकारे जगणं म्हणजे काय असते वगैरे वगैरे. आणि शी इज ओके. आणि मग ते जण पुन्हा हँगआउट करतात, ते सगळेजण म्हणजे ते दोघ जण पुन्हा हँगआउट करतात एकमेकांमध्ये. बट ते प्रपोज नाही करत आणि ही डिडंट प्रपोज. एक दिवस काय होते की म्हणजे या हँगआउट मध्ये पूर्ण मूवी आहे आणि एंड मध्ये काय होते की एंड मध्ये जस्ट लाईक कधी म्हणजे तो खूप जास्त एक प्रकारे फ्रस्ट्रेट होऊन जातो तो. म्हणजे कधी होल मूवी मध्ये तो बिलकुल शांत असतो, बट एंड मध्ये खूप फ्रस्ट्रेट होऊन जातो, बहुत जास्त फ्रस्ट्रेट. आणि देन तो तिला शिवा देतो, 2-4 झापडा मारतो, तिला हे देतो आणि तिला सांगतो का मेहनत म्हणजे काय, तू का केलाय, मी का केलाय, तुला का करून राहिलाय वगैरे वगैरे. तो आपली पूर्ण कंडिशन, आपली पूर्ण भडास काढून देतो तिच्यावर पूर्ण आणि पूर्ण भडास काढून दिल्यानंतर तिला नाही का एक प्रकारे तिला डोक्यावर पण खूप जोराने ग्लास फेकून मारतो, तिला जखमी पण होते. बट इन द एंड नाही का तो एक प्रकारे हे पण होऊन जातो, मायूस पण होऊन जातो आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेतो. मग हॉस्पिटलमध्ये मग नेल्यानंतर मग त्याला माहीत होते की तिला कॅन्सर आहे आणि स्टेज 4 रिअली लास्ट स्टेजवर कॅन्सर आहे तिचा. आणि हार्डली तिच्यापाशी काही दिवस राहिले आहे, बस काही महिने राहिले आहे, 2-3 महिने. त्याच्यानंतर शी इज गॉन अवे. आणि नाही असं नाही करायचं, मला एक प्रकार असा ट्विस्ट द्यायचा आहे का
आय डोंट नो इथपर्यंत डिझाईन केलं, हार्डली 2 घंट्यामध्ये ते एवढं डिझाईन केलंय राव, आणि इट्स अ मेन स्ट्रक्चर स्क्रिप्ट तयार केली आहे. आय डोंट नो या आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये कसं काय एकदम रेकॉर्ड करण्यात आलं, बट या सो याला मी एक प्रकारे असं देऊ का, हो म्हणजे हे कसं एक प्रकारे डिफरंट स्टोरी लाईन आहे. मी जस्ट एक प्रकारे स्टोरी न्यू बॉर्न केली आहे, बट मला वाटते का जेव्हा मी आर्टिफॅक्ट एपिसोड पाहीन तेव्हाच एक प्रकारे होईल. नाही असं नाही व्हायला पाहिजे, या मला तरी असं वाटते. सो हा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे, या हे फिल्म स्टोरी वगैरे काही नाही, हे जस्ट कम्प्लिटली आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. सो आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये काय या ए दिल है मुश्किल मध्ये नाही का एक असा फॅक्ट सांगितला जो मला काफी हार्ट टचिंग झाला, आणि बहुत ही एक अशी गोष्ट सांगितली जी अगोदर मला कधीच माहित नव्हती. आणि याच्यामध्ये नाही का एक प्रकारे शाहरुख खानचा डायलॉग आहे. शाहरुख खानचा डायलॉग मध्ये त्यामध्ये एक प्रकारे एक्सप्लेन केला आहे का एक तर्फा आपण कोणावर मोहब्बत करत असेल, म्हणजे एक प्रकारे म्हणजे कोणाला लाईक करत असेल एक तर्फा, म्हणजे मी स्नेहाला लाईक करतो, तर याच्यामध्ये फायदा काय, याच्यामध्ये फायदा आहे का मी तिला लाईक करतो, हे जे एन्व्हायरमेंट मी क्रिएट करून राहिलो आहे हे पूर्ण माझं आहे, ते पूर्णच्या पूर्ण माझं आहे. कारण एकतर्फा प्यार माझ्याकडून आहे. जे काही अट्रॅक्शन बिटवीन हर अँड मी इट्स कम्प्लिटली डिपेंड ऑन मी. हे पूर्ण माझं आहे, ना की तिचं आहे. हे कम्प्लिटली माझं आहे. जरी मी स्टेप फॉरवर्ड नाही करत आहे, काहीच नाही करत आहे, बस तिथेच राहते, अटकून राहते, आपल्याला कळत आहे आपण दिमागाने डिसिजन घेत आहे, बट जे काही लाईक करून राहिलाय ते माझं कम्प्लिटली आहे. एक प्रकारे उदास होत आहो, मायूस होत आहो, आय डोंट नो, आय डोंट इवन केअर, बट हे सगळं माझं आहे. कारण ह्या उदासी आणि हा एक गोष्ट चांगली गोष्ट आहे. कोणती? छोटी गोष्ट नेहमी चांगली असते. नेहमी लक्षात ठेव बरं, हा टॉपिक, हा फंडा बहुतच महत्वाचा आहे. आणि जर याला प्रॉपरली समजून घेतलं ना तर इट्स रिअली अमेझिंग. पहा, एक छोटासा फॅक्ट आहे, छोटीशी गोष्ट नेहमी चांगली असते. व्हॉट इज दॅट मीन? मी ऍक्च्युली आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये खूप वेळा सांगितलं, छोटीशी गोष्ट नेहमी चांगली असते. व्हॉट इज दॅट मीन? तुम्हाला काय एवढसा समोसा भेटला, एवढसा समोसा भेटला आणि तुम्ही तेवढसा समोसा खाल्ला, तो समोसा टेस्टी लागतो, बट तोच समोसा तुम्हाला 10-12 दिले, तुम्हाला आवडेल का? 1 खाजान, 2 खाजान, 3 खाजान, चौथ्याला तुम्ही नकार देजाल, प्लीज. अशाच प्रमाणे प्रत्येक गोष्टीमध्ये आहे बरं. लाईक हा मोबाईल, जेव्हा मी मोबाईल घेतला तेव्हा मला हार्डली 10-15 दिवस खूप इंटरेस्ट होता. त्याच्यानंतर एक प्रकारे युज्युअल झाला. हा लॅपटॉप, इवन पर्सन सुद्धा आता जस्ट लाईक एक पर्सन, सिंपल एक्झाम्पल घे, आई माझ्यासोबत होती फ्रॉम दी बर्थ टू करीब 1 वर्षा अगोदरपर्यंत, करीब 20, 21, 22 वर्ष आई माझ्यासोबत होती. मी तिला कधी एवढं मिस केलं का जेवढं आता करून राहिलोय? सांग ना. नाही. जेव्हापर्यंत मी वर्धेत होतो, 20-22 वर्ष मी तिच्या सोबत होतो, मी तिला एवढं काही मिस नाही करायचो, तिला काही एवढी काळजी पण नाही करायचो, अरे हळ म्हणत होतं. पण आता कसं मी ड्युटीवर जातो, इथे एकटा राहतो, तेव्हा मला कळत आहे की माणसाची व्हॅल्यू काय, माझ्या आईची व्हॅल्यू माझ्या मनामध्ये काय आहे. छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे कोणतंही पर्सन किंवा कोणतंही थिंग जर छोटी असेल ना तर चांगली आहे. तीच छोटीच गोष्ट अचीव करा, मोठी गोष्ट अचीव करा. व्हॉट इज दॅट मीन? छोटी गोष्ट, मला खूप मोठी डेस्टिनी अचीव करायचं आणि छोट्या डेस्टिनीमध्ये व्हॉट इज दॅट, मी का म्हणून राहिलोय? डेस्टिनी बात अलग आहे. डेस्टिनी म्हणजे एक प्रकारे स्टेप आहे का तुम्ही तुमच्या लाईफमध्ये का अचीव करणार आहे. ते किती मोठी किंवा किती छोटी हे या फॅक्टमध्ये डिस्क्राईब नाही होत. व्हाय? कारण व्हॉट एव्हर इट, कारण तो एक प्रकारे टाइम स्पॅन आहे. आपल्याला माहित आहे का आपण पुढे अपग्रेड होणार आहे
आणि हे आपल्याला कन्फर्म माहीत आहे, हे छोटं मोठं नाही ह्याच्यात. बट एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, स्नेहा धामगाडगे, शी इज अ गर्ल अँड आय लाईक हर. जर ती माझ्या समोर आहे, हार्डली ठीक आहे, रिलेशनशिपमध्ये आलो 1 महिना 2 महिना 3 महिने 1 वर्ष 3 वर्ष 10 वर्ष, नंतर काय होऊन जाईल, जे लाईक करण्याची जे इंटेन्सिटी आहे ना, ती हळूहळू डीम होत जाईल आणि इन द एंड एक प्रकारे जस्ट व्हॅनिश होऊन जाईल. मग आम्ही कसं एक प्रकारे जस्ट कनेक्टेड राहू कोणा ना कोणातरी बॉन्ड थ्रू. बट आतमध्ये अशी कोणता एक प्रकारे इनव्हिजिबल लाईन नाही जे इंटरॅक्ट होण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करते, जसे की आता आहे. आता कसं एक प्रकारे खूप जास्त इंटरॅक्शन बिटवीन हर अँड मी, इट्स कम्प्लिटली इनव्हिजिबल लाईन बिटवीन मी अँड हर. Why? कारण शी इज नॉट अवेलेबल अँड शी इज अवेलेबल ॲट रिअली व्हेरी स्मॉल. सो दॅट्स वाय लाईकिंग हर. नेहमी लक्षात ठेव, छोटी गोष्ट नेहमी बहुत चांगली असते, बहुतच चांगली असते. आणि या फिल्ममध्ये ही गोष्ट डिस्क्राईब केली आहे का ती आणि मी, म्हणजे या शाहरुख खानचा जो डायलॉग्स आहे ना, तो बहुत चांगला आहे. बहुत ॲक्च्युली मी ऐकवतो यार, तो डायलॉग्स नाही का, इतका माहोल वाटला ना मला, तो बहुतच चांगला. ॲक्च्युली मी तो ऐकवतो. आणि या फिल्ममध्ये डायलॉग्स खरंच माहोल आहे रिअली. कारण ज्याप्रमाणे स्पेशली ऐश्वर्याचे ॲक्टिंग आणि ए दिल है मुश्किल, याचा डायलॉग आहे. फेसबुक पर 2 चीजें बदल चुकी, तुम्हारी दीवारों का रंग, तुम्हारे दिल का पता. फैंटास्टिक वर्क सर. रियली सर, इज्जत भी दे रहे और उम्र भी याद दिला रहे. बाय द वे, ये तुम्हें मैम तो नहीं बुला दो? आई डोंट नो. तो तुम हो जिसने इनकी रातों की नींद उड़ा दी? हाँ, मैंने सोने नहीं दिया. ऐसा तो मत करो यार, थोड़ा तो सोने दो, वरना मैं इनके ख्वाबों में कैसे अपना. अब तो बिल्कुल सोने नहीं. I can see that. Change of topic. Yes. और वैसे तुम्हारे ख्वाब तो कामिल हो चुके हैं. Your new work is very interesting. Actually, fantastic. महबूबा की बाहों से छुट्टी क्या मिली, हाथों को काम आ गए. सॉरी, लेकिन आप ये लाइन्स रट के आते हो? नहीं, नेचुरली अंदर से निकलती चलना चाहिए. डरे हुए लोग अक्सर अल्फाजों के पीछे छुपते हैं. तुम्हारी कहानी बदल गई, खौफ नहीं बदला. कहानी क्यों बदली? इफ आई मे आस्क. यू मस्ट. उन्हीं से पूछो जिन्हें तुम रातों को सोने नहीं देते. रिश्तों की गीली जमीन पर लोग अक्सर फिसल जाते हैं. तुम संभाल भी तो सकती थी. जो गिराए वही संभाले. नफरत करता हूं मैं तुमसे, एक्चुअली अ लॉट. इतनी नफरत इतनी जल्दी? सर थोड़ा वक्त. नहीं, इसी वक्त है. और तुमसे नफरत करना जायज भी, क्योंकि आज भी मैं सबा से बेइंतहा मोहब्बत करता हूँ. हे आताचा डायलॉग का हे बघ. मैंने तुम्हारी मोहब्बत देख ली, अब तुम भी मेरी दोस्ती आसमां की देख. हे डायलॉग बघा ना. आसान है क्या त्या ऐसी मोहब्बत करना जिसके बदले मोहब्बत ना मिले? हे आता पहा, ऐक चांगलं नाही. It's the most beautiful feeling in the world. कमजोरी नहीं लगती आपको? बिल्कुल नहीं.
एक तरफा प्यार की ताकत ही कुछ और होती, और रिश्तों की तरह तो लोगों में नहीं पड़ती। सिर्फ मेरा हक है इस पे, सिर्फ मेरा। मुझे सबा से बेइंतहा मोहब्बत करने के लिए सबा की ही जरूरत नहीं, हो सकता है इससे कोई बेहतर इश्क। अगर बाजी इश्क की बाजी है तो जो चाहे लगा लो, डर कैसे? अगर जीत गए तो क्या कहना, अगर हारे भी तो बाजी मात नहीं। म्हणजे अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आहे का एक तरफा प्यार की किंमत क्या होती है। मला हा जो डायलॉग आहे ना या फिल्म मध्ये, बस हाच एक प्रकारे बस स्ट्राईक झाला राव। म्हणजे हा फॅक्ट कधी कोणी सांगितलंच नाही, इव्हन इंटरनेट ना, फ्रेंड्स ना, नथिंग, नेव्हर नेव्हर। सगळ्यांनी सांगितलं एक तरफा प्यार मोठा बकवास आहे राव, किती वेळ तू एकटाच राहशील, स्टेप फॉरवर्ड हो, स्टेप फॉरवर्ड हो, स्टेप फॉरवर्ड हो, सगळ्या जणांनी सांगितलं। इव्हन मला सुद्धा वाटतं का आपण स्टेप फॉरवर्ड व्हावं, आपण स्टेप फॉरवर्ड व्हावं, आपण स्टेप फॉरवर्ड व्हावं। पण मी माझ्या दिमागाला विचारलं, दिमाग म्हणे नाही म्हणे, जर आपण तू स्टेप फॉरवर्ड होशील तर तुझं करिअर वेस्ट होऊन जाईल। सो मी दिमागाचं ऐकलं, बट मला अजूनपर्यंत असं कोणीच सांगितलं नाही माझ्या दिमागा व्यतिरिक्त की एक तरफा प्यारचा ऍडव्हान्टेजेस काय राव या। आणि या फिल्म मध्ये हा एक डायलॉग आहे ना शाहरुख खानचा, बस ह्याच्यातच सांगून दिलं एक तरफा प्यार की कीमत क्या होती है। एक तरफा प्यार की कीमत जो है वो पूरा मेरा है। Whatever it happens, whatever it wants to special with her, what he wants to do with her, whatever wants to get with her, it's completely depend on you. It's yours. Not her. तिचं पण नाही आहे। तिला प्रेम करण्यासाठी तू तिला लाईक करत आहे हे सगळं तुझं आहे, तिचं बिलकुल नाही आहे, तिचं बिलकुलच नाही आहे। आपल्याला माहिती आहे का ती लाईक करते नाही करते, आणि इव्हन ही करत असेल तर आय डोंट इव्हन नो या, बट जे काही आहे ते माझं आहे, कारण माझ्याकडून इंटेन्शन आहे आणि ते पूर्ण माझं आहे, एवढं तर मी चांगल्याने म्हणू शकतो। आणि हे मला फर्स्ट टाइम आज ए दिल है मुश्किल या फिल्म मध्ये मला त्या शाहरुख खानच्या डायलॉग्सनी बहुत चांगल्याने इलॉबरेट केला। इट्स रिअली नाईस। म्हणजे आज कोणीतरी सांगितलं का एक प्रकारे सिंगल होण्याचे फायदे तर खूप आहे रे, सिंगल होण्याचे ऍडव्हान्टेजेस पण खूप जणांनी सांगितले आहे, बट एक तरफा प्यार करणं याचा ऍडव्हान्टेजेस काय आहे हे मला आज माहित पडलं। या इज इट दिस एंड। क्विट करू का? मला क्विट तर करूशी नाही वाटत आहे, काहीतरी बोलूशी वाटत आहे, बोल का बोलायचं आहे। मी काफी रोमॅन्टिक मूवी पाहून राहिलो ना, या ए दिल है मुश्किल, त्याच्यानंतर एकच बघितलं म्हणा, बट तो जाने तू या जाने ना पिक्चर पण खूप रिअलाइज करून राहिलो मी डोक्यामध्ये। रिअली सांग, तू खरंच स्नेहाला लाईक करते? वेल ऍक्च्युली नो, ऍक्च्युली यस, आय डोंट नो। एक प्रकारे कसं मी माझ्या दिमागाची ऐकतो ना, मी माझा जे काही आहे, जे दिल वगैरे म्हणते, हृदय वगैरे म्हणते, त्याचं काही ऐकत नाही। ऐकत नाही म्हणजे तो एक प्रकारे जस्ट बिडिंगचं काम करतो, तो काही डिसिजन नाही घेत, तो जस्ट गुपचाप राहतो, बस आपलं काम करतो, दगदग दगदग करतो, जिवंत ठेवतो। जे काही डिसिजन घेण्याचं काम ते याच्याकडे आहे, आणि इव्हन आर्टिफॅक्ट एपिसोड इज डुईंग फॉर दॅट, आणि हे सगळं माझ्या दिमागाने केलं या। त्यामुळे मी याच्यावर कधी असं प्रेशर यूज देत नाही, फक्त धावताना येते म्हणा, बाकी कशा वेळेस नाही। सिंपल क्वेश्चन आहे, तू स्नेहाला इव्हन लाईक करते का नाही करत? पार्टली से यस, पार्टली से नो, पार्टली से आय डोंट हॅव अ चॉईस। या कसं म्हणू शकते राव। स्टँडर्ड 1 to स्टँडर्ड 4 पर्यंत आम्ही सोबत होतो, स्नेहा, मी, इव्हन
सौरभ अवथरे, देन स्नेहा. इट्स काइंड ऑफ लाईक आम्ही सोबत बसत होतो, बट तेव्हा अटॅचमेंट होती, बट तेव्हा काही माहीत नव्हतं का याला का म्हणते म्हणून. 5th to 10th स्टँडर्ड मध्ये नाही का आम्ही तुकडोजी शाळेमध्ये होतो, बट एक प्रकारे मुलं आणि मुली वेगळे बसत होते आणि एक प्रकारे काफी डिफरन्स बिटवीन आलं, कारण ती एक मुलगा आहे, ती एक मुलगी आहे, मी एक मुलगा आहे, आणि एक प्रकारे डिफरन्स बिटवीन आलं का आम्हाला अशाच प्रकारे ट्रीट केलं गेलं की मुलं वेगळे खेळतात, मुली वेगळे राहतात. सो जस्ट लाईक दॅट. त्याच्यानंतर 10वी पर्यंत काहीच नव्हतं. 10वी मध्ये थोडस डिस्ट्रॅक्शन झालं होतं. ती मुलगी, तिचं नाव होतं प्रियंका चव्हाण. या 10वी 10th स्टँडर्ड मध्ये मी तिला खूप लाईक करत होतो, जस्ट लाईक करत होतो, कधी स्टेप फॉरवर्ड नाही घेतला नाही. आणि मग 11वी मध्ये गेलो, 11th स्टँडर्ड मध्ये होतो. स्नेहा पण होती ऍक्च्युली, बट काही एवढा कॉन्टॅक्ट नव्हता, कारण प्रिझम मध्ये होतो मी, आणि प्रिझम मध्ये अशा खूप काही ब्युटीज वगैरे होत्या, जस्ट लाईक रेश्मा आहुजा, पाटील, या वडेवर. नंतर 12वी जसं झालं तसं माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आणि मी गेलो पॉलिटेक्निक मध्ये, आणि ती गेली, म्हणजे स्नेहा गेली यवतमाळ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. काफी डिफरन्स बिटवीन झाला, बहुत जास्त. आणि मग या 6 इयरच्या त्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या स्पॅन मध्ये मला कोणतीच मुलगी नाही भेटली, इव्हन मी ट्राय पण नाही केलं कोणत्या मुलीबद्दल. आणि त्याच्यानंतर रियुनियन झालं, रियुनियन मध्ये मी तिला बघितलं, आणि आय जस्ट फील्ड लाईक आय जस्ट फ्लॅट फॉर हर. म्हणजे जे काही 1st to 10th स्टँडर्ड पर्यंत जे काही होतं ते सगळं एकदम रियुनियन मध्ये पूर्ण डोक्यामध्ये घुमून राहिलं पुन्हा. आणि मग रियुनियन नंतर मग काही झालंच नाही. मग रियुनियन नंतर मग ते कॉलेज, त्याच्यानंतर जॉब, आणि त्याच्यानंतर हे सगळं काही. सो माझ्यापाशी दुसरं काही चॉईस नाही, त्यामुळे मी जस्ट लाईकिंग हर, बाकी काही असं काही फॅक्ट नाही. म्हणजे इव्हन जर पुढे माझ्या लाईफमध्ये म्हणजे अजून कोणती दुसरी मुलगी आली, किंवा शी इज मोर प्रिटी दॅन हर, आय डोंट नो, आय जस्ट बी लाईकिंग हर और देम, और मला काही सांगायचं नाही. मला काहीच माहित नाही. या आजची सर्वात खास बात काय, आज आहे 25 जानेवारी, म्हणजे उद्या आहे सुट्टी. मी ऍक्च्युली उद्या मला थोडा चांगला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचा आहे, कारण उद्या मला थोडं देशाबद्दल पण सांगायचं आहे का वगैरे. So this is the My Artifact episode number 692 right now. We are at Khapargada, Maharashtra. Thank you.